नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण कविता व त्यावरील आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. डोंगर माथ्यावर नाचतो मोर, पावसाच्या धारा येती थोर, हिरवेगार झाले रान, डुलू लागली शेतात पान, बेडूक डराव डराव करी, आनंद माविना कुणाच्या उरी, रिमझिम पावसाच्या गाण्यात, मुले भिजती ओल्या अंगणात. शेतकरी दादा झाला खुश, निसर्ग लेऊन आला नवी वेश, मातीच्या वासाने मन मोहरते, सृष्टीचे हे रूप भारी आवडते. प्रश्न पहिला, डोंगर माथ्यावर कोण नाचत आहे? अ मुलगा, ब बेडूक, क मोर, ड शेतकरी. मोर. निसर्गाने कोणता वेश परिधान केला आहे? अ जुना वेश, ब नवा वेश, क रंगबेरंगी वेश, ड मळलेला वेश. तर उत्तर आहे नवा वेश. आनंद कोणाच्या मनात मावेनासा झाला आहे? 1 केवळ बेडकाच्या, 2 कोणाच्याच नाही, 3 प्रत्येकाच्या, 4 फक्त डोंगराच्या. तर उत्तर आहे प्रत्येकाच्या. आता आपण दुसरी कविता पाहूया. माझ्या अंगणात पक्षी येतात, गोड मधुर गाणी गातात, चिमण्यांची चिवचिव, कावळ्याची कावकाव, मनाला मिळे आनंदाचा ठाव, पाण्याची वाटी अंदाने ठेवतो, दुरून त्यांना मी रोज पाहतो, येता पाहुणे उडून अंगणी, नक्षी उमटे त्यांच्या पावलांनी. इवलेसे पंख आणि इवलीशी चोच, नका मारू त्यांना कधीच टोच, पशु पक्षी निसर्गाची माया, मिळू दे त्यांना प्रेमाची छाया. प्रश्न पहिला, कवीच्या अंगणात कोण येतात? 1 पाहुणे, 2 मुले, 3 पक्षी, 4 प्राणी. तर उत्तर आहे पक्षी. अंगणात कोणाची नक्षी उमटते? 1 फुलांची, 2 रांगोळीची, 3 पक्ष्यांच्या पावलांची, 4 पाण्याचे थेंब. तर अंगणात पक्ष्याच्या पावलांची. प्रश्न तिसरा, कवी पक्ष्यांसाठी काय काय ठेवतो? 1 फळे फुले, 2 पाण्याची वाटी आणि दाणे, क दूध आणि भाकरी, आणि ड काहीच नाही. तर पाण्याची वाटी आणि दाणे पक्ष्यांसाठी ठेवतो.